आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला ना हे पोलीस केस, कोर्ट कचेरी या भानगडीत पडायचं नाहीये. मला माझी सुखाची लाईफ जगू द्या प्लीज. मला जाऊ द्या. हे बघ, तुला पडायचं नसेल नको पडू. आम्ही तुला फोर्स नाही करणार. हे विक्रम काय बोलतोस तू? राजा मी बरोबर बोलतो. तिला साक्ष द्यायची नसेल ना नको देऊ दे. नाहीच देणार आहे. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर दे. सुचित्राच्या जागी जर तुझी बहीण असती तर तेव्हा पण तू अशीच पळून गेली असतीस का? या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा. हे बघ, तुला साक्ष द्यायची नसेल नको दे. आम्ही तुला फोर्स नाही करणार. फक्त आमची थोडी मदत कर. काय? तुझ्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झालाय, एवढा फक्त दे आम्हाला. काय? प्लीज आता एवढी तरी मदत कर आम्हाला. ठीक आहे मी देईन, पण माझं नाव यात आलं नाही पाहिजे. डन. पोलीस जर मला विचारायला आले तर मी सरळ हात वर करेन. चालेल. हे बघ, या प्रकरणात तुझं नाव नाही येणार हा माझा शब्द आहे. काळजी नको करू. तू माझ्या बहिणीसारखीच आहेस. दाखवतो व्हिडिओ. प्लीज दाखव. तो मोबाईल दे. तो व्हिडिओ बंद कर. हा साधा वाटणारा चेहरा अतिशय नालायक आहे. मुलींना फसवतो. त्यांनी माझ्यासोबत आणि माझ्या मैत्रिणीसोबत पण हेच केलंय. सोड मला. माझा नंबर घे आणि मला हा व्हिडिओ पाठव. अरे हो रे, हे आपल्या लक्षातच आलं नाही. बघ, मी तुला सांगत होतो ना की विक्रांतची मदत घेऊयात म्हणून, आणि तू नको नको म्हणत होतीस. चिटल्या, बरं झालं तू विक्रांतच्या कानावर घातलंस. मला खात्री होती विक्रांत नक्की काही ना काही करेल, म्हणून मी घाबरतच विक्रांतला सांगितलं. घाबरत? घाबरत का? ताईंनी सांगितलं होतं की कोणालाच सांगायचं नाही म्हणून. पण विक्रांत, बरं झालं मी तुला सांगितलं. थँक्यू सो मच. खर तर गिरिजा मला स्वतःहून सांगेल असं वाटलं होतं. पण जसा तुझा विश्वास आहे माझ्यावर, तसा कदाचित गिरिजाचा विश्वास नसेल माझ्यावर. कोणत्या तोंडाने मदत मागणार होते विक्रांत? तुला माझ्याकडून तुझ्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. मला वाटतं आपण हा क्षण सेलिब्रेट करायला हवा. येस येस, करेक्ट आहे. चालेल,
गौरव, चल जरा आपण आईस्क्रीम घेऊन येऊया. हो हो चल ना जाऊयात. हा. चिटल्या तू पण चल. मी कशाला? तुम्ही दोघं जा ना. अगं चल ना, तुझ्या आवडीचा आईस्क्रीम घेऊयात चल. अरे खरंच, मला कोणताही फ्लेवर चालेल. जा तुम्ही. चल म्हणतो ना बाळा, चल ये. चल 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 ये, सांगतो कुठला खाणार आईस्क्रीम तू. ये चल. विक्रांत, आय एम सॉरी. मला माहितीये तुला वाईट वाटलं असेल. मला कशाला वाईट वाटलं गिरीजा? विक्रांत, चिडू नकोस ना रे. सगळं एवढं पटापट घडलं की मला काय करावं काय नाही काहीच कळलं नाही रे. विक्रांत, त्या रात्री मी तुला भेटायला आले होते, पण हे असं घडलं. हो विक्रांत, मी आले होते तुला भेटायला. अगदी हॉटेलच्या गेट पर्यंत पोहोचले होते आणि मला सुचित्राचा कॉल आला. एवढी पॅनिक झाली होती, मला जावं लागलं. विक्रांत, मी तुला खरंच भेटणार होते. खरंच मला भेटायला आली होतीस? हो. म्हणजे तुझं सुद्धा माझ्यावर? हो. माझंही तुझ्यावर प्रेम आहे. आय एम सॉरी. माझ्या मनात जे काही आहे ते तुझ्याविषयीचं प्रेमच आहे. हे मला कळायला उशीर झाला. खूप वाट बघायला लावली ना मी तुला, पण आज मी तुला माझ्या प्रेमाची कबुली देते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. ताई 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 कसली भारी न्यूज दिलीस तू. मी तर कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. जीजू, ताई, मला हा हँडसम जीजू चालेल? हा भावा, शेवटी मैदान मारलंस. जे बात. काय मग विक्रांत, आता फिक्स ना? हा फिक्स. काय ग ताई, किती वाट बघायला लावलीस तू विक्रांतला? त्यासाठी सॉरी. ए सॉरी वगैरे काही नाही. आता पार्टी झाली पाहिजे. पार्टी काय 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 चाललंय? काय एवढा एवढा जल्लोष कसला चाललाय? अहो काका,
इतके दिवस जे घडत नव्हतं ते आज घडलंय. अहो गिरिजाने तिचं प्रेम कबूल केलंय. अरे काय सांगतोस काय? विक्रांत आय एम हॅपी फॉर यू. आय एम हॅपी फॉर यू. हे बघ आता अजिबात वेळ घालू नकोस. तुम्ही लवकर लग्न करून मोकळे व्हा. हा काय करशील ना माझ्याशी लग्न? मला हे लग्न मान्य नाही. ती काही म्हणू देत, मी हे लग्न होऊ देणार नाही. काय गये, आणि तुला वाटलंच का सगळं मी हे असं काही होऊ देईन म्हणून? आई अगं तू गप्पच बस. तुला काय वाटलं मला हे काही माहित नाही? ही तुझ्याशी लग्न करायला उतावीळ होतीच, म्हणून तर हिनं तुझं लग्न मोडलं. पण एक लक्षात ठेव गिरिजा, मी असेपर्यंत हे लग्न होणार नाही. विक्रांत, तर तू कशाला आईच्या बोलण्याचं एवढं वाईट वाटून घेतोय? हो बाबा, पण आई हे बघ, तू तिच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नकोस. मी आहे ना. तुम्ही दोघं लवकरात लवकर लग्न करून मोकळे व्हा. अरे आईची काळजी करू नकोस. तिला मी नंतर समजावे. आता तुम्हा दोघांचं लग्न होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. कळतंय? एक मिनिट, मी हे लग्न नाही करू शकत. का गिरिजा? गिरिजा, तुझं आता विक्रांतवर प्रेम आहे आणि तू कबूल सुद्धा केलंयस. ताई, दॅट्स नॉट फेअर. तू अजून विक्रांतला वाट बघायला नाही लावू शकत ग. गिरिजा प्लीज आपण लग्न करूया ना. नाही विक्रांत, अजून माझ्यावरच्या जबाबदाऱ्या तशाच आहेत रे. सुचित्रा गौरवचं शिक्षण व्हायचंय, हर्षदाचा संसार मार्गी लागायचा आहे, आईची जबाबदारी आहे. अगं आपण सगळं करू ना ते. आई विक्रांत, हे सगळं पूर्ण झाल्याशिवाय मी ते घर नाही सोडू शकत. गिरिजा प्लीज असं नको करूया. हे बघ, मोठ्या मुश्किलीने आजचा दिवस उजाडलाय. हो, पण मी या जबाबदाऱ्या झटकून हे लग्न नाही करू शकत राजा. अगं पण मग असं किती दिवस थांबणार आपण? हे व्हायला किती दिवस लागतील, किती वेळ लागेल मला नाही माहित. हो ताई, पण तोवर काय विक्रांत थांबून राहायचं का?
नाही, विक्रांतने माझ्यासाठी थांबावं अशी माझी अपेक्षा नाहीये. विक्रांत, मी तुला असं अडकवून नाही ठेवू शकत. सो प्लीज, तुला वाटत असेल तर तू तुझा निर्णय घे आणि मूव्ह ऑन हो. आणि खरं तर माझ्यासाठी नाही थांबलास तरच बरं होईल. गिरिजा, तू काय बोलतेस तुला कळतंय का? हो विक्रांत, प्लीज नको थांबूस तू माझ्यासाठी. नाही, मला वाटतं गिरिजा, तू या सर्व गोष्टींचा पुन्हा एकदा नीट विचार करायला हवास. विचार करण्यासारखं काहीच नाहीये काका यात. विक्रांतने सुखात राहावं एवढीच इच्छा आहे माझी. पण माझं सगळं सुख तुझ्यात आहे गिरिजा, हे का कळत नाहीये तुला? गिरिजा, अगं आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं, भाग्य. आणि तुझ्याकडे तो माणूस आहे, तेव्हा ही संधी दवडू नकोस बाळा. तुझा बाबा तुला सल्ला देतोय असं समज हवं तर. हं? आई, नाश्ता करून घ्या. अहो, सकाळपासून सध्या चहा सुद्धा नाही घेतलाय तुम्ही. नको मला. आई, अहो असं करून कसं चालेल? काय झालंय? आई सांगा ना, नक्की काहीतरी झालंय. काही झालं असेल तरी काय फरक पडतोय कोणाला? असं कसं? घरातल्या सगळ्यांना फरक पडतो आई. आई बोला ना. हे बघा, तुम्ही मनात ठेवलत ना तुम्हालाच त्रास होणार आहे त्याचा. आई सांगा ना काय झालंय? तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ आहे. राजीबाई, आई बापाचं वय वाढलं ना की घरातली त्यांची किंमत पण कमी होते. आई, अहो असं काही नाहीये. असं काय नाही. मग माझ्या पोरीवर एवढं मोठं संकट आलं, कोणी मला काहीच बोललं नाही त्यावेळेला. आधी लहानातली लहान गोष्ट पण येऊन सांगायचं मला, आणि आता बरोबर आहे, मेली म्हातारी करून करून करणार काय असं वाटलं असेल ना त्यांना, म्हणून नाही बोलले मला. नाही आई, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं नाहीये ते. तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ नये ना म्हणून सांगितलं नाही. एवढी मोठी गोष्ट लपवण्यासारखी होती काय? आई, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काही गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवता ना. तसंच त्या दोघींनी सुद्धा केलं. तुम्हाला त्या गोष्टीची झळ लागू नये ना म्हणून लपवून ठेवलं त्यांनी. तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. तुमचा तुमच्या मुलींवर विश्वास आहे ना? मग झालं तर. आणि आई, त्यावेळी जे योग्य होतं ना तेच केलं गिरिजाताईंनी. त्यांना आपल्या घरातलं वातावरण गढूळ नव्हतं करायचं. उलट आपण त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी घर सुद्धा सांभाळलं आणि सुचित्राताईंना सुद्धा सांभाळलं. पटतंय ना तुम्हाला? मग झालं तर. सगळा विचार बाजूला ठेवा आणि थोडं खाऊन घ्या. चला चला. गिरिजा, तुझ्यावरच्या जबाबदाऱ्या हाच एक प्रॉब्लेम आहे ना? माझ्यावरच्या जबाबदाऱ्या हा प्रॉब्लेम नाहीये, हे माझं कर्तव्य आहे राजा. अगं मग जोड्याने पार पाडा जबाबदाऱ्या.
हो, माझा तर तुम्हा दोघांना पूर्ण पाठिंबा आहे. कसला विचार करतेस गिरीजा? तुझा विक्रांतवर विश्वास नाहीये का? ताई ताई, तू आमचा इतका विचार करतेस, एकदा स्वतःचा विचार करून बघ ना ग. आणि ताई, अजून किती वर्ष विक्रांतला वाट बघायला लावणार आहेस ग तू? ताई प्लीज असं करू नकोस ना, प्लीज. अगं, पण तुझंही विक्रांतवर प्रेम आहेच ना? मग लग्न नाही करणार हा काय अट्ट आहे? हे बघा, आता माझे हात दगडाखाली. मी काहीच नाही करू शकत. ताई ऐक ना प्लीज, या वेळेला तू ना आमचा विचार करू नकोस प्लीज. ताई, अगं आता आम्ही मोठे झालो, आम्हाला आमची जबाबदारी घेऊ दे. आणि ताई, आम्ही आमची काळजी घेऊ खरंच. आणि आई काय फक्त तुझीच आहे? आमची कोणीच नाही का ती? अगं आम्ही सगळे मिळून तिची काळजी घेऊ ना. काय चिटल्या? तेच तर ना रे. ताई प्लीज हट्ट सोड ना प्लीज.